नमस्कार. या भागामध्ये आपण कर्मचारी तक्रार, तक्रारीची कारणे, तक्रार निवारणाची कार्यपद्धत, कर्मचारी कल्याण उपाययोजना आणि आरोग्य व सुरक्षितता उपाययोजना पाहणार आहोत. प्रथमतः आपण कर्मचारी तक्रार म्हणजे काय हे पाहू. कोणत्याही व्यवसायामध्ये असणारा जो कर्मचारी आहे तो समाधानी आहे की असमाधानी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. समाधानी कर्मचारी ही व्यवसायाची संपत्ती मानली जाते. काही वेळा कर्मचारी हा असमाधानी असतो. अशा असमाधानाबाबत तो आपले मत काही वेळा मांडतो. या मत मांडण्याच्या क्रियेलाच आपण तक्रार असे म्हणतो. तर या तक्रारीची व्याख्या कीथ डेव्हिस यांनी असे केलेले आहे. उद्योग घटकातील सेवेच्या माध्यमातून वैयक्तिक अन्याय होत असल्याची कर्मचाऱ्यांची खरी अथवा काल्पनिक भावना म्हणजेच तक्रार होय. आता या तक्रार निवारणाची कार्यपद्धत आपण लक्षात घेऊ. एम्प्लॉई ग्रीव्हन्स प्रोसिजर. तक्रारीचे निवारण जर वेळेत झाले नाही तर कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण होतो. म्हणून कोणत्याही तक्रारीची योग्य वेळी तक्रार निवारण करणे महत्त्वाचे असते. त्या कार्यपद्धतीचा पहिला टप्पा आहे तक्रारीची तोंडी मांडणी. ज्यावेळी कर्मचाऱ्याला असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि तक्रारीचे स्वरूप फार मोठे नसते, अशावेळी त्यांनी त्याची तोंडी मांडणी आपल्या वरिष्ठांच्याकडे करावायची असते आणि वरिष्ठांनी 48 तासाच्या आत त्या तक्रारींचे निवारण करावे असे मानले जाते. पण समजा या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नाही तोंडी मांडणीची आणि त्यांनी त्या तक्रारीचे निवारण केले नाही तर पुढच्या टप्प्यात आपल्याला जावं लागतं किंवा कर्मचाऱ्यांना जावं लागतं. ते म्हणजे विभाग प्रमुखाकडे तक्रार. समजा एखादा कर्मचारी उत्पादन विभागामध्ये आहे. उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी तोंडी मांडणी केली होती तक्रारीची, पण त्याचे निवारण झालं नाही. तर अशावेळी विभाग प्रमुखाकडे रीतसर तक्रार द्यावी लागते. उत्पादन विभाग प्रमुख जो असेल तो 3 दिवसाच्या आत त्या तक्रारीची खातरजमा करेल आणि त्यावर आपला निर्णय देऊ शकतो. समजा विभाग प्रमुखाकडे तक्रार केल्यानंतर देखील त्या तक्रारीचे निवारण होत नसेल तर पुढच्या टप्प्यात जावं लागतं. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे तक्रार निवारण समिती. म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये एक तक्रार निवारण समिती असते, ज्यामध्ये वेगळे कर्मचारी, वेगळ्या विभागातील कर्मचारी आपली तक्रार सादर करतात. या समितीकडे तक्रार दिल्यानंतर ती समिती या तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा माहिती घेते आणि त्या दृष्टीने चर्चा करते आणि 3 दिवसाच्या आत त्यांनी निर्णय द्यावा अशी अपेक्षा असते. समजा तक्रार निवारण समितीने देखील दखल घेतली नाही किंवा कर्मचाऱ्याला असं वाटतं की अजूनही आपल्यावर अन्याय झालेला आहे किंवा आपण जी तक्रार दाखल केलेली आहे ती व्यवसायाच्या बाजूनच दखल घेतलेली आहे, तर अशावेळी चौथा टप्पा येतो तो म्हणजे व्यवस्थापनाकडे तक्रार. व्यवसायाचं जे उच्च व्यवस्थापन आहे या उच्च व्यवस्थापनाकडे तक्रार केली जाते. उच्च व्यवस्थापन त्या तक्रारीची खातरजमा करते, माहिती घेते आणि त्या संदर्भात आपला निर्णय हा देऊ शकतो. सर्वसाधारणतः 7 दिवसांच्या आत हा निर्णय द्यावा अशी अपेक्षा असते. अगदी व्यवस्थापनाकडे तक्रार दिल्यानंतर देखील समजा त्या तक्रारीचं निवारण होत नसेल तर पुढच्या टप्प्यात आपल्याला जावं लागतं. तो टप्पा म्हणजे लवादाकडे तक्रार. वेगवेगळ्या एरियामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये जे काही संघर्ष होतात त्या संघर्षाच्या अनुषंगाने वेगवेगळे लवाद असतात. या लवादाकडे संबंधित कर्मचाऱ्यांना तक्रार करता येते. हे लवाद ती तक्रार ऐकून घेतात आणि त्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते लवाद दोन्ही बाजू ऐकून घेतात, म्हणजे व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेतात आणि कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतात आणि मग लवाद पुढचा टप्पा करतात तो म्हणजे अंतिम निर्णय. म्हणजे लवाद या ठिकाणी अंतिम निर्णय देतात आणि हा अंतिम निर्णय व्यवस्थापनावर आणि कर्मचाऱ्यांवर देखील बंधनकारक राहतो. मग आपण ही तक्रार जी करतो या तक्रारीची नेमकी कारणं काय आहेत? कॉजेस ऑफ ग्रीव्हन्सेस. कर्मचारी तक्रार तर करतात. ही तक्रारीची कारणे 3 भागामध्ये विभागलेली आहेत. एक व्यवस्थापकीय कारणे, दुसरे कामाच्या ठिकाणावरील कारणे आणि तिसरे व्यक्तिगत कारणे. आपण व्यवस्थापकीय कारणे थोडक्यात लक्षात घेऊ. पहिला आहे जादा काम, दुसरा आहे रजा न देणे, तिसरा आहे अयोग्य ठिकाणी बदली करणे, चौथा आहे वरिष्ठ श्रेणी न देणे, पाचवा आहे करिअर नियोजनाचा अभाव, सहावा आहे एकत्रित करारांच्या बक्षिसांचा अभाव, सातवा आहे कामगार संघटनांना मिळणारी वागणूक आणि आठवा आहे हुकुमशाही पद्धतीचे नेतृत्व. त्यानंतर कामाच्या ठिकाणावरील कारणे आपण लक्षात घेऊ.
म्हणजे कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणासंदर्भात काही कारणं असतात. त्यामध्ये पहिलं काम आहे अयोग्य वातावरण, दुसरं आहे योग्य साहित्याचा अभाव, तिसरं आहे उत्पादनाचे तत्पर प्रमाण, चौथा आहे भौतिक सुविधांचा अभाव, पाचवा आहे पर्यवेक्षकावर चांगले संबंध नसणे, सहावा आहे नकारात्मक स्वरूपाचे असणारे शिस्त, सातवा आहे कार्य वेळापत्रक व प्रक्रियेत असणारा बदल. त्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे व्यक्तिगत कारण. प्रत्येक कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत स्वरूपाची काही कारणं असतात. ही कारणं नेमकी कोणती आहेत? यामध्ये पहिलं कारण आहे मोठी महत्वाकांक्षा, दुसरं आहे संकुचित दृष्टिकोन, तिसरं आहे अति आत्मविश्वास, चौथा आहे मानसिक तणाव आणि पाचवा आहे जुगारी व सदोष दृष्टिकोन. यानंतर आपण पुढचा घटक लक्षात घेऊ, कर्मचारी कल्याण उपाययोजना, एम्प्लॉई वेलफेअर मेजर्स. कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक पेच प्रसंग असतात, कौटुंबिक स्वरूपाचे प्रश्न असतात, कामाच्या ठिकाणी त्यांचे ताणतणाव असतात. या घटकावर मात करण्यासाठी कर्मचारी कल्याण ही संकल्पना व्यवसायाने अस्तित्वात आणलेली आहे. कर्मचारी कल्याण उपाययोजना म्हणजे नेमकं काय? तर व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे फायदे उपलब्ध करून दिले जातात. त्यांनाच आपण कर्मचारी कल्याण उपाययोजना असं म्हणतो. या कर्मचारी कल्याणासाठी भारत सरकारने वेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहेत. ते कायदे कोणते आपण लक्षात घेऊ. एक आहे फॅक्टरी कायदा 1948, दोन आहे मजुरी कायदा 1936, तीन आहे किमान मजुरी कायदा 1948, पेन्शन कायदा 1971, ग्रॅच्युइटी कायदा 1972, बोनस कायदा 1965, प्रसूती रजा कायदा 1961. आता या कर्मचारी कल्याणासंदर्भात वेगळ्या प्रकारचे उपाययोजना आपण लक्षात घेऊ. ह्या उपाययोजना दोन भागामध्ये विभागलेल्या आहेत. एक वैधानिक उपाययोजना, दुसरा बिगर वैधानिक उपाययोजना. वैधानिक उपाययोजना नेमक्या काय आहेत? तर ज्यामध्ये कर्मचारी संदर्भात वेगळ्या उपाययोजना करताना ह्या करणं अपरिहार्य मानलं जातं. यामध्ये आहे पाण्याची सुविधा, बसण्याची सुविधा, प्रथमोपचार सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा, कॅन्टीनची सुविधा, पुरेशी प्रकाश व्यवस्था, आराम कक्षाची सुविधा, चेंजिंग रूमची व्यवस्था. त्यानंतर बिगर वैधानिक उपाययोजना ज्या आहेत यामध्ये आहे वैयक्तिक आरोग्य, कामाची लवचिक वेळ, प्रसूती रजा, मेडिक्लेम सुविधा, राहण्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, प्रवास सुविधा आणि कर्मचारी मार्गदर्शन सुविधा. यानंतर आपण लक्षात घेऊ कर्मचारी आरोग्य व सुरक्षितता उपाययोजना. कोणत्याही व्यवसायात असणारा जो कर्मचारी आहे हा हेल्दी राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तो सुरक्षित देखील राहणं अपेक्षित आहे. कारण तो 8 तास काम करतो, वेगळ्या आवाजामध्ये, वेगळ्या वातावरणामध्ये, वेगळ्या ठिकाणी काम करतो. साहजिकच त्याचं आरोग्य आणि त्याची सुरक्षितता ही व्यवसायाच्या दृष्टीनं काळजीचा भाग असू शकते किंवा त्या दृष्टीने व्यवसायाकडून काळजी घेतली जाते. मग या संदर्भात प्रत्येक व्यवसाय कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भात काही उपाययोजना करतात. ही उपाययोजना नेमकी काय आहे? तर पहिली उपाययोजना आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना. यामध्ये पहिला भाग आहे मेडिकल तपासणी, त्यानंतर आहे प्रथमोपचार प्रशिक्षण, त्यानंतर आहे अग्निविषयक प्रशिक्षण, त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट, त्यानंतर यंत्र तपासणी, त्यानंतर चर्चासत्रे व कार्यशाळा, त्यानंतर आहे गुणवत्तापूर्ण उपाययोजना ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने काही वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात. यामध्ये आहे आरोग्याच्या अनुषंगाने उपचार करणे, कर्मचाऱ्यांना प्रभावी स्वरूपाचं मार्गदर्शन करणे, त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांना पुनर्प्रशिक्षण देणे, त्यानंतर सुरक्षितता उपाययोजनांचा आढावा घेणे आणि कर्मचारी तंदुरुस्ती कार्यक्रम. या गोष्टी केल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी निश्चितपणाने चांगल्या राहू शकतात. धन्यवाद.